हरिओम. अध्यात्म रामायण अयोध्याकांड सर्ग दुसरा. प्रवचन क्रमांक 28. राज्याभिषेक भाग 2. आपल्या महाली आपले गुरु राजगुरू वशिष्ठ मुनी आलेले पाहून रामप्रभू तत्परतेने हात जोडून त्यांचे स्वागत करत त्यांना सामोरे गेले आणि त्यांनी वशिष्ठांना पूर्ण भावभक्तीने दंडवत घातला. सीतेने सुवर्णपात्रामधून उदक आणले. रत्नासने समावेश्य पादो प्रक्षाल्य भक्तितः तदप शिरसा धृत्वा सीतया सह राघवः धन्योस्मित्य ब्रवीद्रामस्तव पादांबुधारणात् श्रीरामेणेव मुक्तस्तु प्रसन् मुनिरब्रवीत्. गुरु वशिष्ठांना अदमीने रत्नजडित सिंहासनावर विराजित करून रामप्रभूने त्यांचे अत्यंत आदराने पाय धुतले. गुरूंचे ते चरणोदक रामप्रभू आणि सीतेने आपल्या मस्तकी लावले. रामप्रभू वशिष्ठांना म्हणाले, हे मुनिवर्य, आपले चरणोदक मस्तकी धारण करून आम्ही धन्य झालो. रत्नासने समावेश्य पादो प्रक्षाल्य भक्तितः तदपः शिरसा धृत्वा सीतया सह राघवः धन्योस्मित्य ब्रवीद्रामस्तव पादांबुधारणात् श्रीरामेणेव मुक्तस्तु प्रसन् मुनिरब्रवीत्. आपल्या सद्गुरूंविषयी केवढा हा आदरभाव, केवढीही विनम्रता, केवढीही भक्ती, आणि तीही प्रत्यक्ष आत्मप्रब्रह्म पुरुषोत्तमाचा अवतार धारण केलेल्या रामप्रभूंकडून. कारण आपण एकदा एखादे काम स्वीकारले की त्यात सर्वस्व झोकून द्यायचे. मग त्यासाठी जे जे करावे लागेल ते पूर्णपणे मनापासून करायचे. मानवी देह धारण केल्यावर समाजाच्या सर्व प्रचलित चालीरीती तंतोतंत पाळायच्या, यात तडजोड नाही. पाहणाऱ्याला याबाबतीत कोणतीही शंका येऊ नये असेच आचरण. अर्थातच हे सद्गुरू त्यांच्यावरही अवलंबून आहे. गुरूंनी स्वतःचे आचरण त्यांच्या ज्ञानाला साजेसे ठेवले पाहिजे. कोणासाठीही त्याची खाजगी वर्तणूक ही त्यांच्या व्यवसायाला शोभायमानच असली पाहिजे. योगगुरू पुरोहित यांनी धूम्रपान मद्यपान करून चालणार नाही. ते निर्व्यसनीच असले पाहिजेत. त्यांची भाषा शिवराळ नसावी, ती सुसंस्कृतच असली पाहिजे. 1964 ते 1968 या काळामधील माझ्या महाविद्यालयाच्या जीवनामधील माझी एक आठवण आहे. मी एका मित्राला दुसऱ्या एका महाविद्यालयामध्ये भेटायला गेलो होतो. तेथे त्यांच्या कॅन्टीनमध्ये बोलत बसलो. तेथे एकदम हाय सर असा गलका ऐकायला आला. तिकडे पाहतो तर एक विद्यार्थी वय ओलांडलेले गृहस्थ डाव्या हाती सिगारेटचे पाकिट स्टायलिश पकडून उजव्या हाती पेटत्या सिगरेटचे झुरके सोडत आत येत होते. आत आल्यावर त्यांनीही आपले झुरका घेण्याचे कार्यात व्यत्यय सहन करत सर्वांना उजव्या हाताने हाय गाईज असे म्हटले आणि पुन्हा झुरके घेत धूर सोडत ते एका घोळक्या टेबलावर डाव्या हातामधील सिगरेटचे पाकिट टेबलावर ठेवत बसले. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून माझा मित्र मला म्हणाला, हे आमच्या कॉलेजमध्ये अत्यंत विद्यार्थीप्रिय प्रोफेसर आहेत. अब आगे आगे देखो होता है क्या. मला काय बोलावे ते सुचेना. मी त्या टेबलाकडे पाहतच राहिलो. तेवढ्यात 1-2 विद्यार्थ्यांनी त्यांच्या सिगरेटच्या पाकिटामधून सिगारेट घेतली आणि ती त्या प्रोफेसरांच्या पेटत्या सिगारेटने शिलगावली. चोरून विडी ओढताना पकडलेल्या आपल्या मुलाला एका हाताने विडी ओढत दुसऱ्या हाताने बदलणारा पिता गावाला पाहायला मिळाला. शिव्या देणारे पुरोहित ऐकायला मिळाले. अर्थात हॉस्टेलच्या पुढील जीवनात याच्यापेक्षाही पुढच्या आवृत्त्या पाहण्याचे माझ्या कमनशिबी आले. सांगायचा मुद्दा काय तर हे सर्वप्रथम बुजुर्गांनी जपायला हवे. त्यांनी पाल्यांना योगिक आत्मिक आचरणाचा आदर्श घालून द्यायला पाहिजे. यासाठी सर्वप्रथम पालकांनी योगिक आत्मिक आचरण करायला पाहिजे. तरच पाल्य चांगल्या वर्तुळिकेने जीवन जगतील.
पाल्य हाताबाहेर गेल्यावर ओरडून काही उपयोग होत नाही. ते पालथ्या गडावर पाणी ओतल्यासारखे होते. रामप्रभूंचे बोलणे ऐकल्यावर वसिष्ठ मुनी रामप्रभूंना म्हणाले, हे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमा, आपल्या चरणामृताने भगवान महादेव आणि पार्वती माता धन्य झाली. माझे पिता ब्रह्मदेव आपल्या चरणतीर्थाचे प्राशन करून पवित्र झाले. इदानीं भाषसे यत्त्वं लोकानामुपदेशकृत जानामि त्वां परात्मात्मं लक्ष्म्या संजातमीश्वरं देवकार्यार्थ सिद्ध्यार्थ भक्तानां भक्तिसिद्धये रावणस्य वधार्थाय जातं जानामि राघव. स्वतः पुरुषोत्तम असूनही मानवी देही गुरूंशी व्यवहार कसा करावा याचा लोकांना कित्ता गिरवायला देण्यासाठी आपण माझ्याशी असे आचरण करत आहात. मला चांगली कल्पना आहे की आपण आदिमाया लक्ष्मीसह या भूतलावर प्रकट झालेले साक्षात पुरुषोत्तम आहात. हे राघवा, मला माहीत आहे की देवांचे कार्य पार करण्यासाठी, भक्तांच्या भक्तीची कदर करण्यासाठी आपण रावणाचा वध करण्यासाठी येथे अवतार धारण केला आहे. तथापि देवांचे कार्य पूर्ण व्हावे यासाठी मी हे रहस्य कोणालाही सांगणार नाही. आपण मायेच्या म्हणजे आता सीतामातेच्या आश्रयाने हे कार्य सिद्धीस नेऊ इच्छिता. एवढ्यासाठी लोकार्थाने आपण माझे शिष्य आणि मी आपला गुरु आहे. मीही तसेच वर्तन करेन. परंतु हे प्रभू, मी हे जाणतो की वास्तवात आपण गुरूंचे गुरु आणि महांचे पिता आहात. यानंतर अध्यात्म रामायणाने वसिष्ठ मुनींनी केलेले एक पूर्ण आध्यात्मिक वास्तव सत्य, परंतु भौतिक जगतात वादात्मक चर्चात्मक विधान केले आहे. वसिष्ठ मुनी म्हणतात, इक्ष्वाकूणां कुले राम परमात्मा जानिष्यते अतिज्ञातं मया पूर्वं ब्राह्मणा कथितं पुरा ततो हमाशया राम तव संबंधकांक्षया आकर्षं गर्हितमपि तवाचार्यत्व सिद्धये. रामा, माझा पिता ब्रह्मदेव याने पूर्वीच मला सांगितले होते की इक्ष्वाकू कुळामध्ये आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम राम या नावाने अवतार धारण करणार आहे. यास्तव मी मोठ्या आशेने केवळ तुझ्याशी संबंध प्रस्थापित व्हावा या एकमेव इच्छेने पुरोहितांचे पद अत्यंत हलके, दूषित, निंदनीय असूनही तुझ्या या कुळाचे पौरोहित्यपद स्वीकारले. पौरोहित्य करणे हे दूषित, निंदनीय काम आहे असे अध्यात्म रामायण सांगत आहे. पौरोहित्य करणे म्हणजे यजमानासाठी देवापुढे धार्मिक विधी सोपस्कार करणारे भटजी. हे असे का सांगितले आहे याचे समाधान केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्याआधी थोडे विषयांतर करून आणखी एक गोष्ट नमूद करणे मी इष्ट समजतो. धार्मिक विधी सोपस्कार करणाऱ्यांना गुरुजी असे म्हणू नये, कारण गुरु, सद्गुरू, योगगुरू, आध्यात्मिक गुरु या संकल्पना पूर्ण भिन्न आहेत. गुरु म्हणजे आध्यात्मिक ज्ञान प्रदान करणारा. गुरु याला जी असे जोडून गुरूंबद्दल अतीव आदर सत्कार व्यक्त केला जातो. धार्मिक विधी सोपस्कार करणाऱ्यांचा या गुरुपदाशी काडीचाही संबंध नाही. तसेच आजच्या काळात शिक्षकाचे काम करणाऱ्यांनाही गुरुपदाशी काहीही संबंध नाही. त्यांना मास्तर असे म्हणावे. असो, हे थोडे विषयांतर झाले. आपण मूळ विषयाकडे वळू. आज जवळजवळ 95% जास्त समाज मृत झाल्यावर स्वर्गप्राप्ती व्हावी यासाठी पुण्य मिळावे म्हणून पुरोहितांकडून धार्मिक विधी सोपस्कार करून घेत असतो. तसेच हा समाज भौतिक उपभोग शमन व्हावेत, कुटुंबीय अडचणी सुटाव्यात, लग्न जमावे, संतती प्राप्ती व्हावी, धंदा जोरात चालावा, छान नोकरी मिळावी, नोकरीत बढती मिळावी, निवडणूक जिंकावी, स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हावी वगैरे वगैरे यासाठी धार्मिक विधी सोपस्कार यामध्ये आकंठ बुडून गेलेला आहे. यजमानांच्या निरनिराळ्या मागण्यांप्रमाणे भिन्न प्रकारे पूजाविधी तयार करून पुरोहित यजमानांना खुश करत आहेत. यजमानांची अशी विचारसरणी आहे की देवाला त्यांच्याप्रमाणेच धनाची आसक्ती आहे.
तसे केले की त्या देवालयामधील देव खुश होतो. आत्मपरब्रह्म तत्वामधून ओम अशा महादेव्य ध्वनीमधून विश्वनिर्मिती झाल्यावर त्याचं एकमेवाद्वितीय निर्माता आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम याचा अंश ही स्वनिर्मित विश्वसृष्टी, यावरील विश्वसौंदर्य, यावरील प्रतिक्षणे विविध आणि वैचित्र्यपूर्ण निर्माण होत असलेले नवनवीन वस्तुजगत, चल अचल सजीव निर्जीव सृष्टीची विलोभनीय कर्मप्रवृत्ती केवळ साक्षीत्वाने पाहण्यासाठी येथे वास्तव्याला आला आहे. हा आत्मांश म्हणजे अचल निर्जीव सृष्टीमधील अंशात्मक आत्मपरब्रह्मतत्व आणि चलसजीव सृष्टीमधील आत्मांश. या अशा अब्जावधी विश्वामध्ये एका इवल्याशा आत्मपरब्रह्मामधून असंख्य विविध आणि वैचित्र्य असलेले अचल निर्जीव वस्तुजगत निर्माण झालेले आहे. याचप्रमाणे एका इवल्याशा आत्मांशामधून एकामधून एक अशी उत्क्रांती होऊन अमोज चल सजीव यांची उत्क्रांत झालेली आहे. यामधून विविधांगी अमोज असंख्य अगणित भिन्न प्रकारचे, भिन्न गुणधर्माचे, भिन्न आकार विकाराचे वस्तुजगत निर्माण झाले. तसेच यामधून औषात्म्यामध्ये उत्क्रांती होऊन येथे 84 लक्ष इतके विविध देह असलेले, विविध स्वभाव विभाव असलेले सजीव देह निर्माण झाले. यापैकी सर्वात शेवटचा 84 लक्षावा देह म्हणजे मानवी देह. आता यानंतर देहांची आणखी उत्क्रांती नाही. यामुळे यात अधोरेखित करायचा मुद्दा असा आहे की मानवी देह मुक्ती प्राप्त करण्यासाठी आहे. 84 लक्ष देहांचा फेरा पूर्ण करून आता ही विश्वयात्रा परिपूर्ण करून औषात्म्याने स्वगृही योगधामी आपल्या मातुली जायचे आहे. योगेश्वर आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमामध्ये विसावयाचे आहे. हे असे करणे शक्य व्हावे यासाठी मानवाला अतिकुशाग्र बुद्धी, तीव्र स्मरणशक्ती, महान आकलनशक्ती, अतर्क कल्पनाशक्ती प्रदान केलेली आहे. यायोगे तो आत्मांशाचा परिचय करून घेईल. तो जाणेल की देहामधील औषात्मा तो स्वतःच आहे. आणि अशा प्रकारे आता मागील लक्षावधी देहांमधून जे उपभोग घेतले ते थांबवून त्यापासून अलिप्त होऊन परिपूर्ण शुद्ध, पवित्र आणि मुक्त होऊन अशा प्रकारे तो मूलभूत स्वस्वरूप प्राप्त करून योगधामे आपल्या मातुले गमन करून ही विश्वयात्रा संपन्न करेल. याचा अर्थ आता या मानवी देही उपभोग केवळ देह जीवित राहण्यासाठी घ्यायचे. येथील वस्तुजगतामध्ये रस घ्यायचा नाही. देह फक्त मुक्त होण्यासाठी जीवित ठेवायचा. त्याचे मागील जन्मांप्रमाणे चोचले पुरवायचे नाहीत. त्यायोगे योग साधना, योग उपासना, आत्मध्यान, आत्मसमाधाने साध्य करून लवकरात लवकर अंतःकरणामध्ये त्या दिव्य परमप्रकाशाची ज्योत प्रदीप्त करून त्याच्या आधाराने परमधामे यात्रा करायची. आपल्या मातुलाचे चरणी दाखल व्हायचे. याचा विचार करता पुरोहित, पूजा, विधी, रुद्र, मंत्र, तंत्र, अनुष्ठान याने मानवाला येथील वस्तुजगताच्या उपभोगामध्ये अडकवून, रुतवून, खिळवून ठेवत आहेत. मग त्याचे उपभोग संचित संपवण्यासाठी असोत किंवा नवीन संचित निर्माण करण्यासाठी असोत, त्यांना त्यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्यांना त्यांच्या दक्षिणेशी मतलब आहे. वास्तव्यात या पुरोहितांना चांगले माहीत आहे की अशा पूजेने काहीही साध्य होत नाही. तसे असते तर पुरोहित स्वतः महा आनंदात असायला पाहिजेत, परंतु तेही सर्वसामान्यांप्रमाणे कायम दुःखीच आहेत. याचबरोबर पूजा करून ते देवाला यजमानासाठी अमुक कर आणि त्याला तमुक दे असे सांगत आहेत. ते अप्रत्यक्षपणे स्वतःला देवापेक्षा शक्तिमान ठरवत आहेत, परंतु हे परखड सत्य ते यजमानांपासून लपवून ठेवून त्यांना चुकीच्या मार्गाने जाण्यासाठी उद्युक्त करत आहेत. याचा अर्थ पुरोहित आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या विसंगत कर्म करत आहेत. ते अयोगी कृत्य करत आहेत. ते मुक्तीच्या विरुद्ध काम करत आहेत आणि हे सर्व त्या परमात्म्याच्या नावानेच करत आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे आत्मअज्ञानी भौतिकात रमत आहेत. ते चुकीच्या मार्गाने जायला प्रोत्साहित होत आहेत.
ही आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाशी महाप्रतारणा आहे. याच कारणाने अध्यात्म रामायणाने परकट सत्य आपल्यासमोर आणले आहे की पौरुहत्य हे दूषित निंदनीय काम आहे. ह्याचा परिणाम म्हणजे लाखो जीव मुक्तीच्या यात्रेला सुरुवातच करत नाहीत, उलट ते या यात्रेच्या विरुद्ध मार्गावर या विश्वामध्ये अमुक्तावस्थेत स्थिर राहत आहेत. जन्मोजन्मी त्यांच्या देहामधील औषात्म्याला त्याच्या मातुलापासून परमात्म्यापासून वंचित ठेवत आहेत. यामुळे येथे एकेकाळी आनंद आणि आनंद नांदत होता, तेथे आता फक्त सुखदुःखाचा आट्यापाट्याचा खेळ जोमात सुरू आहे. यामुळे येथे कायम प्रशांतता नांदत होती, सत्ययुग होते, तेथे आता भौतिक वस्तुजगतावरून उपभोगावरून वाद विवाद भांडणे खून युद्धे होत आहेत. असो, आता आपण मूळ कथानक पाहू. वसिष्ठ मुनी पुढे म्हणाले, हे प्रभू, आपला सहवास मिळाल्यामुळे आता या जन्मे माझे मनोरथ पूर्ण झाले. एकच कृपा करावी. लौकिकार्थाने या जन्मी मी आपला गुरु आहे आणि आपण माझे शिष्य आहात. यास्तव माझी गुरुदक्षिणा म्हणून माझ्या अधिपत्याखाली असणारी ही महामाया, तुमच्या अधिपत्याखाली असणारी ही महामाया मला कधीही मोहित करून मला यापासून दूर करणार नाही, असे मला वरदान द्यावे. यानंतर वसिष्ठ मुनीने राजा दशरथाचा निरोप म्हणून दुसऱ्या दिवशी रामप्रभूंच्या होणाऱ्या राज्याभिषेकाचे वृत्त त्यांना कथन केले. राज्याभिषेकासाठी रामप्रभूने आणि सीतामाईने काय काय तयारी करावी हेही समजावून दिले आणि यानंतर वसिष्ठ मुनी रथात बसून निघून गेले. यापुढील राज्याभिषेकाचे वृत्त आपण पुढील प्रवचनात पाहू. हरिओम.